बायका पोरं सुना प्रचार करायला कशासाठी? पुन्हा पोट भरायचं, पुन्हा आसामीला जामिनी घ्यायचं. अरे कुठं फेडणार एवढं पाप? या 25 वर्षाच्या पोरांचा आकार तो 70 वर्षाच्या बाबाला काय कळणार आहे? देशाचे ध्येय धोरण ठरवायचे, देशाला उद्योगधंदे ठरवायचे, देशात नवीन नवीन नोकरीच्या संधी आणायच्या. या पोरांचा आकार तर 70 वर्षाच्या माणसाला कळणार नाही. आणि इकडे हे कल्याण काळे साहेब आपले, बऱ्याच जणांना वाटतं मंगेश साबळे उभं राहिले की कल्याण काळेंमध्ये मंगेश साबळेमध्ये भांडणं होणार, पुन्हा दानवे आपल्या बोकांडी बसणार, असं वाटतं ना? हे बघा, मुळीच डोक्यातून काढून टाका. कल्याण काळे आपल्या फायद्याचं नाही, काय नाही. ते पिद्धू निवडून आलं का पुन्हा भाजपमध्ये जाईल मंत्री पदासाठी. आपण काय करायचं? आपण कोणाकडे जाय? मी तर लहान आहे, मग कधी कान धरून मला धरून आणता येतं तुम्हाला इथं? कर भाऊ, मतदान मागायला आलता तो आमच्याकडे. आम्ही 140 जवळपास 150 गावामध्ये फिरलो. प्रत्येक गावामध्ये लोक काय म्हणतात माहिती का? तिकडे जाफराबाद भोकरदनला मी म्हणतो मला मतदान करा बरं का, एवढ्या वेळेस असेल. नाही म्हणे, इकडे या मंदिरात या म्हणे, आधी तुम्ही शपथ घ्या म्हणे, तुम्ही माघार घेणार नाही. म्हणलं का, काय झालं? मी नाही घेत म्हणलं माघार. नाही म्हणे, आम्ही दरवेळेस वराड सजवतो, बँडबाजा फटाके आणतो ना, आमचा नवरदेव पळून जातो म्हणे. 25 वर्षापासून नवीन नवरदेव आणतो तो पळून जातो. तुम्ही शपथ घ्या म्हणे की तुम्ही माघार घ्या. नाही, मी तिकडं सगळ्या मंदिरात शपथ घेतली की माघार घेणार नाही. मी त्यांना सांगितलं आणि तुम्हालाही सांगतो, वेळ प्रसंगी मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे. त्या रावसाहेब दानवेला कल्याण काळेला म्हणाव, तुम्ही रस्त्यावर यायला तयार आहे का म्हणाव. ते येणार नाही, रस्त्यावर येणार नाही, एसीच्या बंगल्याच्या एसीच्या गाडीच्या बाहेर येणार नाही. वेळ प्रसंगी तुमचा फोन सुद्धा घेणार नाही. घेता का फोन? येतच नाही ना. मला एक सांगा, तुम्ही साधा ग्रामपंचायतचा सदस्य निवडताना आपण डोकं फोडाफोडी करतो. जिल्ह्याचं भविष्य ठरवायचंय, आपल्या जिल्ह्याचं आरोग्य, आपल्या जिल्ह्याचं शिक्षण, आपल्या लेकराबाळांचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. त्या भारत देशाच्या संविधानामध्ये, त्या लोकशाहीच्या त्या मंदिरामध्ये जाऊन बसणार आहे माणूस. आपल्या जिल्ह्याचं भविष्य, आरोग्याचं भविष्य ठरवणार आहे. आणि आपण डोळे लावून 25 वर्ष मतदान केलं. यावेळी कोणाच्या भानगडीत पडू नका. मी म्हणणार नाही की मी सरपंच आहे, मला तुम्ही डायरेक्ट खासदार करा. हे बा, मला तुम्ही उभं केलंय. काँग्रेसवाला म्हणतोय मला काँग्रेस पार्टीने तिकीट दिलं, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. भाजपवाला म्हणतोय मला भाजपवाले पार्टीने तिकीट दिलं, मी आभार व्यक्त करतो. मी म्हणतोय मला जनतेने उभं केलं, मी जनतेचे आभार मानतो की तुम्ही या पट्ट्याला उभं केलं. तुम्हाला शब्द देतो, हा शेतकरी तुमचा पट्ट्या दर 8 दिवसाला तुमचा जालना जिल्हा नॅशनल टीव्हीवर दाखवला नाही तर तुमच्या पुढे बसवणार नाही. आपल्या लाईटचे प्रश्न, आपल्या रस्त्याचे प्रश्न, आपल्या शिक्षणाचे प्रश्न, आपल्या उद्योगधंद्याचे प्रश्न, आपल्या नोकरीचे प्रश्न तुमच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी काम करेल. एवढंच या ठिकाणी सांगतो. येत्या 13 तारखेला 10 दिवस राहिले बरं का फक्त. सगळ्यांनी हुशार राहा. आपले सगळे सोयरे, सगळे पाहुणे रावळे, मित्रमंडळी, प्रत्येकाने कमीत कमी 10 दिवसात 10 तरी फोन करायचे, दिवसाला 10 फोन करायचे आणि सांगायचं की बाबा आपलं पोरगं उभं राहिले, पळून गेलं तर धरून आणता येतं, कान धरून सांगता येतं, कामाईस त्यांच्या ऑफिस मध्ये बाहेर उभं राहावं लागतं.